बाजारामध्ये जे साखरेचे दर कडाडलेले आहेत हे अनैसर्गिकरित्या झालेली ही वाढ आहे. त्याला काही एक कारण नाही. मागणी आणि पुरवठ्याचा रेशो बिघडला तरच भाव वाढतात किंवा कमी होतात. वर्षाची एकूण गरज आपली आहे 270 ते 75 लाख टन आणि गेल्या वर्षभरामध्ये इथेनॉलचं उत्पादन घेऊन सुद्धा 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालं. म्हणजे 291 लाख टन अधिक 47 म्हणजे 338 लाख टन साखर ह्या सीझन मध्ये आपल्याला उपलब्ध होती आणि त्या तुलनेनं आपल्याला गरज होती फक्त 270 लाख टनाची. 8 लाख टन साखर निर्यात झाली म्हणजे 330 लाख टन साखर शिल्लक राहिली. आज अखेर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं वेळोवेळी जे काही साखरेचा कोटा रिलीज केलेला आहे, महिन्याला साधारणपणे 22 लाख टन ते रिलीज करतात. ते 247 लाख टन रिलीज केलेलं आहे. म्हणजे अजून 83 लाख टन साखर शिल्लक राहायला पाहिजे. परंतु आता सरकार म्हणतंय की देशामध्ये केवळ 35 लाख टन साखर शिल्लक आहे. आता मी सांगितले हे सगळेच्या सगळे आकडे सरकारचेच आहेत, माझे नाही आहेत. सरकार आता म्हणतंय 35 लाख टन शिल्लक आहे. प्रत्यक्षामध्ये एकूण साखरेपैकी केवळ 247 लाख टन साखर रिलीज केलेली आहे आणि मग निर्यात वजा जाता 83 लाख टन साखर जी काय आहे त्यातले 47 लाख टन साखर 48 लाख टन साखर कुठे गेली, गायब झाली का? मग त्याच्या दोन शक्यता निर्माण होतात. एक तर जो काही कोटा दिलेला होतो ज्या त्या महिन्याचा तो कोटा तोडून काही कारखान्यांनी कोट्यापेक्षा जास्त साखर कमी दरामध्ये विकलेली आहे, म्हणजे 3700 ते 3800 रुपये क्विंटल. आणि काही व्यापाऱ्यांनी ती खरेदी करून आपल्याजवळ दाबून ठेवलेली आहे. कारण अनेक साखर कारखानदार हेच व्यापारी आहेत, ते लक्षात घ्या. ते व्यापारी आता वेगळे कोण नाहीत, कारखानदार हेच व्यापारी आहेत. आणि म्हणजे इथं शेतकऱ्याला चुना लावायचा उद्योग केलेला आहे. आणि तीच साखर जी 3600-3700 रुपये क्विंटलनं खरेदी केली आहे ती आज 6500 क्विंटलनं ते विकायला लागलेले आहेत. आणि हे सगळं याच्यावर नियंत्रण ठेवायचं काम केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचं असताना त्यांनी याच्यामध्ये काहीच केलेलं नाही. देशामध्ये 35 लाख टन साखर शिल्लक आहे असं केंद्र सरकार म्हणतं. त्यातली 25 लाख टन जर महाराष्ट्रातच आहे. मग उत्तर प्रदेशची साखर कुठे गेली, पंजाब हरियाणाची कुठे गेली, कर्नाटकची आणि तामिळनाडूची साखर कुठे गेली, आंध्रची साखर कुठे गेली? म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्र वगळता इतर राज्यातल्या कारखान्यांनी जे काय रिलीज मेकॅनिझम होता तो स्वीकारलेला नाही आहे किंवा तो पाळलेला नाही आहे आणि त्याच्याबद्दल कारवाई करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. 3 महिन्यापूर्वी जेव्हा सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली ती बंदी तोडून शेजारी राष्ट्राबरोबर आपले जे काही खुल्या व्यापाराचे करार आहेत, बांगलादेश बरोबर आहे, नेपाळ बरोबर आहे, पाकिस्तान बरोबर आहे, त्याचा गैरफायदा घेऊन चोरट्या मार्गानं साखरेच्या निर्यातीला बंदी असताना सुद्धा बाहेरच्या देशात